नमस्कार, मी मंजिरी कपडेकर. मंजिरी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण असा पदार्थ बघायचा आहे की तो झटपट होतो, अगदी 5 ते 10 मिनिटात होतो. कांदा चिरायला जेवढा वेळ लागेल तो परतवायला वेळ लागेल तेवढाच वेळ ह्याच्यासाठी आपल्याला द्यायचा आहे. हा पदार्थ तुम्ही चपाती, भाकरी, भात, फुलके ह्या सगळ्यासोबत तुम्ही खाऊ शकता आणि झटपट होणार आहे. अतिशय कमी साहित्य आहे आणि सुटसुटीत असा हा पदार्थ आहे. तो काय आहे आपण बघूया. आपण करणार आहोत एग फ्रेंच हाफ. 4 अंड्यांचं आपण इथे करायचं आहे. एक साधारण जर का 2-2 अंडी खाण्याचं तुम्हाला 2 लोकांना ते पुरू शकते किंवा तुम्ही 4 लोक सुद्धा ते खाऊ शकता. इतकं मस्त आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे. लगेच आपण करायला घेऊया. आता कढई मी तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात आपण घालूया 4 टेबलस्पून तेल. 4 टेबलस्पून तेल आपण इथे घातलेलं आहे. इथं मी 2 मोठे कांदे घेतलेत, अगदी छान बारीक चिरून घेतलेले आहेत. तेल तापले की आपण त्यात कांदा घालायचा आहे. जर का तुमच्या लहान कांदे असेल तुम्ही 3 किंवा 4 घेतला तरी पण चालू शकेल. आता तेल तापले का बघूया. तेल चांगलं तापलेलं आहे आपलं. त्याच्यात हा कांदा घालूया आपण. आता हा असा एवढा कांदा परतवून झाला की आपण याच्यामध्ये घालूया मीठ. इथं मी 1 टीस्पून मीठ घालते. मीठ घालून परत थोडंसं परतून घेऊया. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे कोल्हापुरी तिखट. हे साधारण मी घालते 2 टेबलस्पून. त्यानंतर घालूया मिरची पावडर. ही 1 टीस्पून घालते. गॅस कमी ठेवूया थोडासा. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला. कुठलाही मसाला तुम्ही घालू शकता. हा 1 टीस्पून घालायचा आहे. थोडासा कांदा दाबून घ्यायचा म्हणजे मग त्याचं खूप छान फ्लेवर आपल्या त्याला जी ग्रेव्ही तयार होणार त्याच्यामध्ये उतरणार आहे. मग जर का टोमॅटोची चव आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात टोमॅटो घातला तरी पण चालेल, पण ह्याच्यामध्ये खरं तर टोमॅटोची गरज नाही आहे म्हणून मी नाही घातलेलं. करपवायचं नाही, हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. असं एवढं पाणी घालायचं. हे आपलं शिजणार पण आहे त्यामुळे अजून थोडंसं घालते मी. तयार होऊन आपलं असं झालं पाहिजे एवढं. आता याला उकळी येऊ दे. आता चांगली उकळी आलेली आहे बघा. आता आपण ह्याच्यात ही अंडी फोडून अशी 4 बाजूला 4 घालायची आहे. एक ह्या बाजूला, हे समोर, एक इथे. आता ह्याला अजिबात हलवायचं नाही, आपण असंच ठेवायचं. आता ह्याच्यावर आपण झाकूया. थोडी कोथिंबीर घालते आता, नंतर थोडी घालूया. आता हे झाकून आपण ह्याला असंच वाफ द्यायचं 5 मिनिटासाठी. आता बघा हे असं छान एक अखंड शिजले. आता जो पिवळा भाग आहे त्याला आपण थोडंसं असं दाबून घेऊया. हलवायचं नाही आणि परत एखादा मिनिट आपण हे ठेवूया. हे आता हे झालेलं आहे. आपण टोचल्यानंतर पण त्यानंतर पण 1 मिनिट 1.5 मिनिट शिजलेलं आहे. आता परत थोडी कोथिंबीर घालते. अगदी हलकं हलवून घेऊया. आणि आता हे एक अंडं असं उचलून आपण हे कसं सर्व करायचं बघा. त्या आतल्या ही जी कांद्याची ग्रेव्ही आहे त्याला इतकी छान त्याची चव उतरलेली असते. अंड्याची खूप छान लागते हे.
10 मिनिटात होणारा झटपट असा हा एक फ्रेंच चाप तयार झालेला आहे। मला भातासोबत खायला खूप आवडते। तुम्ही भातासोबत खावा, फुलके, चपाती, भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। अगदी ब्रेड सोबत सुद्धा हे खूप छान लागते। हे करून बघा, त्याची टेस्ट बघा, तुम्हाला कसं वाटलं, आवडलं का, हे सगळं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि हो, आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि आपलं हे मंजिरी रेसिपी चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा छान छान रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये।